हा प्रश्न लॉज ऑफ मोशन या चॅप्टरवर सीईटी 2021 ला विचारलाय. एन बॉल्स each of mass small m moving with same velocity u hit the wall elastically and normally in 2 seconds. The force exerted by the balls on the wall is option A mu(n) square by 2, option B 2 mun, C mun and D mun by 2. आता आपल्याला काय दिले तर n बॉल्स आहेत ते असे वॉलवर येतात. समजा एन नंबर आधी आपण एकच बॉल कन्सिडर करू. हा आला, मास हे एम हे त्याचं मास आहे, यू ही त्याची व्हेलॉसिटी आहे आणि तो परत रिबाउंड होतो. मग आपल्याला त्यांच्यावरचा फोर्स काढायचा आहे. मग आता बघा जेव्हा एक बॉल येईल तर त्यावेळेस त्याचं मोमेंटम येताना मोमेंटम एम यू, परत येताना परत एम यू, चेंज इन मोमेंटम ट्वाइस एम यू एकासाठी आणि एन नंबरच्या साठी चेंज इन मोमेंटम डीपी दॅट इज ट्वाइस एम यू एन. मग आपण मोमेंटम कशा करता काढलं तर आपल्याला फोर्स काढायचा आहे अँड फोर्स दॅट इज नथिंग बट रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विथ टाइम. मग आता हे चेंज इन मोमेंटम आहे हे किती वेळात घडतंय तर 2 सेकंदात घडतंय. म्हणून त्याला 2 ने डिव्हाइड केलं आणि 2/2 हे 2 कॅन्सल झालं आणि रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आला MUN अँड दॅट इज नथिंग बट फोर्स की जो आपल्याला काढायचा आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय आला? सी आला. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.